नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, जमिनीचे वाद मिटवायचे असतील तर रथसप्तमीपूर्वी करा हे 5 उपाय. बघा, जर तुम्ही अनेक वर्षापासून प्रॉपर्टीच्या वादाने त्रस्त असाल आणि यापासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर हे 5 उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. बघा, ज्यांना संपत्तीच्या वादामुळे त्रास होत असेल त्यांनी रथसप्तमीच्या आधी तिळगुळाचे लाडू एखाद्या गरीब कुटुंबाला दान करा. हे दान महत्त्वपूर्ण ठरते. हा उपाय केल्याने तुमचा संपत्तीचा वाद संपुष्टात येऊ शकतो. या बाबतीत गोसेवा देखील उपलब्ध ठरू शकते. गायीची सेवा करणे शुभ आहे. ज्यांना जमिनीशी संबंधित वाद मिटवायचे असतील त्यांनी दर रविवारी गोशाळेत जाऊन गायीची सेवा करा. प्रत्यक्ष जाणे शक्य नसेल तर गोशाळेत आर्थिक दान करा. दान करणाऱ्यांना पुण्य प्राप्त होते. बघा, पापातून मुक्ती हवी असेल तर दानधर्म करण्याचा उपाय सांगितला जातो. दान केल्यामुळे अडकलेली कामे देखील मार्गी लागतात. तुमचाही जमिनींचा वाद सुरू असेल आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर अन्नदान करा. बघा, शुक्रवारी गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि जमिनीच्या अडकलेल्या व्यवहारात गती येते. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला जमिनी खरेदी विक्रीमध्ये अडचणी येत असतील किंवा संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही देवीची पूजा करा. देवीची उपासना करताना तिचे स्तोत्र पठण करा. तसेच तिच्या आवडत्या वारी म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार दानधर्म करा. लक्ष्मी स्तोत्र म्हणावे किंवा श्री सूक्त म्हणावे आणि जमिनीच्या व्यवहारात येणाऱ्या तुमच्या अडचणी देवीला सांगाव्यात. बघा, देवीची कृपा झाली तर तुमची अडकलेली कामे एका चुटकीत मार्गी लागतील. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.